आज श्री सोमेश्वर देवस्थान जिरेवाडी या ठिकाणी दर्शनाला गेलो. माहित झालं की या ठिकाणी रात्री चोरी झाली, यामुळे आज दर्शन बंद होतं. आज दर्शन जरी बंद असलं तर हा व्हिडिओ आपला पूर्ण होणार. मित्रांनो, मंदिर कुठे आहे, मंदिराचा इतिहास काय जाणून गेला, व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथम दिशेत नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी आलतो जिरेवाडीचे ग्रामदेवत असलेले नवसाला पावणारे मंदिर श्री सोमेश्वर देवस्थान या ठिकाणी. हे मंदिर पूर्णपणे 700 वर्ष जुनं असून या मंदिरामध्ये नगरभोजन देण्यासाठी 10 ते 12 वर्ष प्रतीक्षा करावी लागते. आणि मेन गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे मंदिर डोंगरावर वसलेलं आहे. खूप असं प्राचीन मंदिर आहे. या मंदिरामध्ये असलेले शिवलिंग हे स्वयंभू असून या मंदिरातील शिवलिंग मधून 12 महिने पाणी वाहत असतं. आणि हे पाणी कुठून येतं हे अजून कोणालाही सुद्धा माहित नाही. हे असं मंदिराचा इतिहास आहे. आणि या ठिकाणी असलेल्या भक्तांचं असं सुद्धा म्हणणं आहे की मंदिर नवसाला पावणार आहे. या ठिकाणी मंदिराच्या बाहेर सुंदर असे नंदी असून गणपतीचे सुद्धा सुंदर मंदिर होते. या ठिकाणी दिसणारे जे शिवलिंग आहे मंदिराच्या साईडच्या असलेल्या डोंगरावर सापडली होती. आणि या ठिकाणी असलेली मूर्ती सुद्धा या डोंगरावर सापडले होते. मित्रांनो, खूप सुंदर असं या ठिकाणी जिरेवाडीचं मंदिर आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर दर्शनाला खूप छान असं मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या साईड असले भरपूर असे देवाचे या ठिकाणी दर्शन सुद्धा केलं. आणि त्यानंतर मंदिराच्या साईड असल्या सुंदर अशी बसण्यासाठी जागा सुद्धा होती. मेन गोष्ट म्हणजे या ठिकाणी 4 व्हीलर सुद्धा मंदिराच्या मागच्या साईड आहे, त्यामुळे लोकांना पायऱ्या सुद्धा चढायची गरज सुद्धा पडत नाही. मित्रांनो, तुम्हाला आजचं मंदिराविषयी सांगितलेली माहिती नक्की आवडली असेल, लाईक करा, शेअर करा. अशी व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथम दीक्षितला फॉलो करा. तर उद्या भेटू एक नवीन व्हिडिओ. बाय बाय.